नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खादी जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं, महिला बाल कल्याण खातं आणि कृषी खातं हे दादांकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. खरं तर खाते वाटप गेल्या काही दिवसांपासून रखडलं होतं आणि अर्थात आता राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता इथे सूत्रांनी वर्तवली आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, आपण पाहतोय की मंत्रिमंडळाचा विस्तार तरी झालाय, परंतु खाते वाटप जे आहे ते अजूनपर्यंत झालेलं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जे आहे ती महायुतीमधली जुनीच खाती जी आहेत ती वाट्याला येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्या पद्धतीने अर्थ व नियोजन, महिला व बाल कल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व बंदरे, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा व अन्न व औषध प्रशासन ही खाती जी आहेत ती मागच्या सरकारमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. त्यामुळे हीच खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पक्षाकडे नवीन महायुतीच्या सरकारमध्ये असणार आहे. परंतु या खात्यांमध्ये एक नवीन खातं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क हे खातं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. अशी चिन्ह वर्तवली जातात आणि त्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टोटल एकंदरीत 10 खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षाला या सरकारमध्ये मिळतील. त्यापैकी सहकार जे खातं आहे ते मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर अर्थनियोजन अजित पवार, महिला व बाल कल्याणच्या मंत्री आदित्य तटकरे असतील आणि कृषी खातं जे आहे ते दत्ता भरणे यांच्याकडे असू शकतं. तर वैद्यकीय शिक्षण खातं जे आहे ते हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊ शकतं आणि अन्न व नागरी पुरवठा. नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय अर्थ खातं, महिला बाल कल्याण आणि कृषी खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची माहिती आहे.